कधी तुमचा मोबाईल चार्ज करताना चार्जर गरम झालंय किंवा अचानक ट्यूबलाईट फट आवाज करत फ्यूज झालीय. कधी प्लगला हात लावून हलकासा झटका बसलाय. या सगळ्या गोष्टींचं कारण एकाच ठिकाणी आहे, करंटमध्ये. पण हे करंट म्हणजे नक्की काय? पाण्याचा प्रवाह तुम्ही बघितलाय, पण वायरमधून काय वाहतं हेच आपण बघणार आहोत सोप्या भाषेत. नमस्कार मंडळी, मी पूनम आणि तुम्ही बघत आहात लॉजिकली. वेलकम टू एपिसोड 1 ऑफ वन डे वन कन्सेप्ट. ही सिरीज आहे खास तुमच्यासाठी, ज्यांना प्रत्येक कॉन्सेप्ट क्रिस्टल क्लिअर करायचं आहे. आज आपण सुरू करूया पहिलं पाऊल. करंट म्हणजे काय? इमॅजिन करा, हातात एक पाण्याची नळी म्हणजेच पाईप आहे. तुम्ही नळ उघडता, पाणी वाहायला लागतं. पाणी काहीतरी वाहतंय. नळी एक मार्ग आहे आणि ज्यामुळे पाणी वाहतंय तो दबाव म्हणजे फोर्स. हाच कन्सेप्ट वायरच्या बाबतीत लागू होतो. वायर म्हणजे पाईप, त्यामध्ये वाहणारे इलेक्ट्रॉन्स म्हणजे पाणी, आणि हे इलेक्ट्रॉन्स मूव्ह होतात तेव्हा जो फ्लो तयार होतो त्याला म्हणतात इलेक्ट्रिक करंट. इलेक्ट्रिक करंटची डेफिनेशन बघूया. इलेक्ट्रिक करंट इज द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉनिक चार्ज थ्रू अ कंडक्टर. म्हणजेच काय तर इलेक्ट्रिक करंट म्हणजे कंडक्टर मधील इलेक्ट्रॉनिक चार्जचा फ्लो. जोपर्यंत इलेक्ट्रॉन्स एका जागेवर स्थिर आहेत तोपर्यंत करंट नाही, पण ते जसे एका ॲटम मधून दुसऱ्या ॲटम मध्ये मूव्ह होतात तेव्हा करंट तयार होतो. या करंटचे युनिट आहे एम्पियर. सिम्बॉल आय. 1 एम्पियर म्हणजे 1 कुलम ऑफ चार्ज पर सेकंड. आता आपलं सुरुवातीच्या एक्झाम्पलकडे वळूया. पाण्याचा फ्लो जास्त झाला की पाईप तळतळायला लागतो, नाही का? तसंच जर वायरमधून जास्त करंट फ्लो झाला तर वायर गरम होते, इन्सुलेशन देखील मेल्ट होतं आणि कधी कधी फ्यूज पण उडतो. मोबाईल चार्जर, LED बल्ब, फॅन सगळं करंटवर चालतं. इलेक्ट्रॉन्स दिसत नाहीत, पण त्यांचा प्रवाह म्हणजेच आपला एनर्जी कॅरियर आहे. तुम्ही चार्जरला प्लग करता, तो 230 वोल्ट सप्लाय एक्सेप्ट करतो आणि इंटरनली त्यातून सुटसुटीत DC करंट तयार करतो, जो तुमच्या मोबाईलमध्ये बॅटरी चार्ज करतो. आणखी एक उदाहरण बघूया. कधी तुम्ही फोन वापरताना चार्जर गरम जाणवतो का? कारण डिव्हाइस करंट ओढतो आहे. आणि जर चार्जरचा क्वालिटी कमी असेल तर रेझिस्टन्स जास्त, म्हणजेच हीट वाढते आणि आपल्याला चार्जर गरम लागतो. करंट हा सगळ्या इलेक्ट्रॉनिक्सचं स्टार्टिंग पॉइंट आहे. विदाउट करंट ना लाईट चालेल ना मशीन. विदाउट अंडरस्टँडिंग करंट ना सर्किट समजेल ना प्रोजेक्ट. दॅट्स व्हाय इंजिनियर स्टार्ट करंट पासून करतात. आज आपण पाहिलं करंट म्हणजे काय, तो कसा बनतो आणि रिअल लाईफ मध्ये तो किती महत्वाचा आहे. पण उद्या आपण एक इंटरेस्टिंग प्रश्न बघणार आहोत. व्होल्टेज म्हणजे काय, आणि सगळ्यात महत्वाचं 230 वोल्ट सॉकेट मधून खरंच 230 वोल्ट येतं का? स्टे ट्यून. वन डे वन कन्सेप्ट. आणि हो, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तुमच्या फ्रेंड्स सोबत शेअर करा आणि कन्सेप्ट पटल्यास कमेंट मध्ये लिहा, आय अंडरस्टँड करंट. बाय.